पंचशील नगर इथं भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे यांनी आयोजित केलेल्या लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं उत्साहामध्ये संपन्न झालं। या शिबिरामध्ये माहेर हॉस्पिटल वसमत यांचे सौजन्य लाभले, ज्यामुळे हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली आहे। वसमत हिंगोली पंचशील नगर येथे भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे यांनी आयोजित केलेल्या लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहामध्ये पार पडलं। या शिबिरामध्ये माहेर हॉस्पिटल वसमत यांचे सौजन्य लाभले, ज्यामुळे हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली। तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध तपासण्या झाल्या। डॉक्टर सनाउल्ला खान, डॉक्टर हिना खान आणि डॉक्टर सोमनाथ बेंडके या डॉक्टरांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या। या तपासण्यामध्ये रक्तातील साखर, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, रक्ताचं प्रमाण HD, तसंच गरोदर माता आणि स्त्रियांचे विविध आजार आणि दंत तपासणी अशा अनेक महत्त्वाच्या तपासण्यांचा यामध्ये समावेश होता। पंचशील नगर आणि कवठा रोड परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं। पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला शहराध्यक्ष मुजाहिद पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे, शहराध्यक्ष भीमराव सरकटे, माजी नगरसेवक सचिन दगडू, माजी नगरसेवक नदीम सौदागर, खैसरबाई गुत्तेदार, मिठ्ठूभाई विठ्ठल कोरडे, अब्दुल सत्तार, राजूभाई इंगडे, कैलास निकाळजे, नम्मूभाई, श्रीरंग थोरात यांच्यासह वसमत, सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसंच भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे मित्रमंडळाचे सदस्य आणि मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। नित्य आरोग्य तपासणी शिबिर पंचशील बुद्धविहारामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आदरणीय माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर सनाउल्ला खान साहेब, डॉक्टर हिना खान मॅडम, डॉक्टर सोमनाथ बेंडके ही संपूर्ण माहेर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित राहून हे शिबिर खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे। आणि विशेषत्वानं सांगायचं झालं की लक्ष्मीकांत भैया नवघरेचे वाढदिवस वसमतमध्ये अनेक ठिकाणी साजरे झाले, परंतु आमचा एक मानस होता की आरोग्य सेवा किंवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे। ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काय देणं लागतं, या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरचं आयोजन करून जे रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर असेल, लिव्हर फंक्शन असेल, किडनी फंक्शन टेस्ट असेल, रक्तातील चरबी असेल, थायरॉईड असेल, रक्तातील HBचं प्रमाण असेल, गरोदर माता असतील, स्त्रियांचे विविध आजार असतील, यांच्या पूर्ण तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत मेडिकल देऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे। आदरणीय राजूभाई नवघरे साहेबांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आम्ही शिबिर ठेवलेलं आहे, या शिबिराच्या यशस्वीसाठी सौजन्य आहे माहेर हॉस्पिटल वसमतचं आणि आयोजक आहेत आविष्कार सुनील मनोहरे। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आविष्कार मनोहरे, त्याचं मित्रमंडळ व माहेर हॉस्पिटलची सर्व तज्ज्ञ डॉक्टर टीम यांनी खूप मोठं मोलाचं योगदान देऊन हे आरोग्य शिबिर यशस्वी केलेले आहे। या ठिकाणी मी या शिबिराच्या निमित्त हेच सांगू इच्छितो की आदरणीय आमदार राजूभाई नवघरेचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे भैया त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते दीर्घायू हो, त्यांना खूप खूप आयुष्य लाभो, ते कीर्तिवंत हो, हीच या शिबिराच्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर माहेर हॉस्पिटलचे जी तज्ज्ञ डॉक्टर टीम आहे, डॉक्टर सनाउल्ला खान साहेब यांची वसमतमध्ये ख्याती आहे। कोरोना काळामध्ये एक देवदूताच्या रूपानं सेवा करून रुग्णांना पुनर्जीवित केलेले आहे। असे कीर्तिवंत डॉक्टर या शिबिरामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी असंख्य रुग्णाची तपासणी करून त्यांचं निदान करून त्यांना या ठिकाणी आम्ही मेडिकल दिलेलं आहे। आपण या शिबिरासाठी सर्वजण उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करून ही शिबिर यशस्वी केलेली आहे। त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। आणि विशेषतः माहेर हॉस्पिटलची जी डॉक्टरची टीम, या ठिकाणी लॅब टेक्निशियन असतील, सर्व पत्रकार बंधू असतील, सगळे मीडियाचे असतील आणि वसमतमधले आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय राजूदादा इंगडे असतील, गौतमजी दवणे असतील, मानवते सर असतील, सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते व विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस गट, अजितदादा पवार गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी
त्यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम यशस्वीसाठी खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्व टीमचे या ठिकाणी मनस्वी आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.